रोहा तालुक्यातील श्रीमंत व सर्वाधिक मोठी असलेल्या वरसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामा म्हात्रे हे गुरुवारी विराजमान झाले आहेत। 5 वर्षाच्या कार्यकाळातील सरपंचपदी म्हात्रे हे तिसरे सरपंच आहेत। नरेश पाटील यांनी प्रथम सरपंचपद भूषवले, त्यानंतर युवा नेतृत्व अमित मोहिते यांनी सरपंच पदाचा 10 महिने यशस्वी कार्यभार सांभाळला। तिघांनी 5 वर्षात सरपंच पदाची क्रमशः कारकीर्द सांभाळावी असा पक्षीय आदेश होता। तो आदेश आधी नरेश पाटील पाठोपाठ अमित मोहिते यांनी शिरसावज्ञ मानला। सरपंच अमित मोहिते यांनी शब्द पाळत अखेर रामा म्हात्रे यांचा सरपंच पदाचा मार्ग मोकळा केलाय। त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात रामा म्हात्रे हे वर्षेचे तिसरे सरपंच पदाचे दावेदार होत कार्यभार स्वीकारलाय। गुरुवारी दुपारी रामा म्हात्रे यांच्या सरपंच पदाचा राजरोहण सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडले। दरम्यान विकास कामांचा उरक मोठा करायचा आहे, प्रशासन जलद व अधिक पारदर्शक करून प्रलंबित विकास साधण्यावर सर्वांच्या सहकार्यातून भर देणार अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच रामा म्हात्रे यांनी दिली आहे। तर अनेक वर्षाचे प्रशासन अनुभवी नवे सरपंच रामा म्हात्रे ग्रामपंचायत हद्दीतील सर्वांनाच न्याय देत विकास कामे साधत लोकसहभाग कामातून कारकीर्द कितपत आठवणीत ठेवतात हे लवकरच आता अधोरेखित होणार आहे। माजी सरपंच नरेश पाटील पदभार देत शब्द पाळणारे माजी सरपंच अमित मोहिते यांनी नवे सरपंच रामा म्हात्रे यांचे विशेष अभिनंदन केले। सरपंच निवड सोहळ्याला जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, युवक अध्यक्ष जयवंत मुंडे, माजी सरपंच नरेश पाटील, अमित मोहिते, मनोहर सकपाळ, समीर देवरे, गणेश शिवलकर, गणेश रटाटे, राकेश बामुगडे, उपसरपंच स्वप्नाली पाटील, सर्व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहून रामा म्हात्रे यांचे अभिनंदन केले। रामा म्हात्रे यांच्या सरपंच निवडीबद्दल नामदार आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले। सर्व पहिले सदस्य आणि सगळ्या नागरिकांचा वर्षे, भुवनेश्वर, निवी, तटकरे साहेब, अनिकेत भाई, ताई, मधुशेठ, हेमंत शेठ यांचे सगळ्यांचे आभार मानून मला सरपंच पद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानून धन्यवाद देतो। गेली 5 वर्ष ठरल्याप्रमाणे पहिले सरपंच आमचे नरेश पाटील साहेब यांनी 3 वर्ष अत्यंत उत्तम काम केला। नंतरच्या 1 वर्ष 11 महिन्या ते 1 वर्षामध्ये मला जी संधी मिळाली त्या संधीमध्ये माझ्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने, सर्व ग्रामपंचायतीच्या नागरिकांच्या सहकार्याने मी ठीकरित्या या ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून केला आणि मला एकदा या वर्षे ग्रामपंचायत सरपंचमध्ये जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आदरणीय तटकरे साहेब, आदिताई, अनिकेत भाई आणि मधुशेठ पाटील यांचे आभार मानतो। आणि आता पुढल्या 1 वर्षात आमचे सहकारी श्री म्हात्रे साहेब यांना सरपंचपदी विराममान आज झालेले आहेत, त्यांना त्यांच्या पुढील वाटे शुभेच्छा देतो। आणि जसे आम्ही मागं त्या 4 वर्षात सोबत राहून काम केला तसं ह्याही पुढच्या 1 वर्षात आम्ही सर्व 17 सदस्य सर्व ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सोबत घेऊन नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन आम्ही सर्व सोबत हातात घालून काम करू अशी आजच्या दिवशी मी तुम्हाला एक ग्वाही देतो आणि म्हात्रे साहेबांना पुढे वाटचालीची शुभेच्छा देतो। धन्यवाद। मागील 5 वर्षापूर्वी या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली। माननीय सुनीलजी तटकरे साहेब, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे आणि या 3 गावातील सर्व ग्रामस्थ या सर्वांनी मिळून त्यावेळेला 17 सदस्य बिनविरोध दिले आणि ते बिनविरोध सदस्य निवडून येत असताना ज्यावेळेला सरपंचाची निवड होण्याची वेळ आली त्यावेळेला त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेबांच्या इकडं साहेब असतील, अनिकेत, आदिती यांच्या समोर गेल्या 5 वर्षापूर्वी जे काय शब्द गेले होते त्याच्यामध्ये 3 वर्ष नरेश पाटील, 1 वर्ष अमित मोहिते आणि 1 वर्ष रामा म्हात्रे या तिन्ही निवडणुका या ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी बिनविरोध केले। 5 वर्षापूर्वी लोकांनी सुद्धा बिनविरोध दिले आणि आताच्या निवडणुका ह्या सुद्धा बिनविरोध झाल्या। त्यामुळे या ग्रामपंचायतीत असणारी जी काही एकी आहे या एकीची ताकद इतकी मोठी आहे की आता मी बरेच वर्ष काम केल्यानंतर सुद्धा तरुण
सहकाऱ्यांच्या हातात जेव्हा मी सूत्र आता दिलीत, त्यांच्याकडून सुद्धा त्या पद्धतीने वाटचाल पुढे चालू आहे. अर्थात या ग्रामपंचायतीत काय विरोध नाही अशातला भाग नाही, पण विरोध जरी असला तरी विरोधाला सामावून घेऊन पुढे जाण्याची कला इतक्या वर्ष जे या ग्रामपंचायतीने जपली तीच आता या ग्रामपंचायतीत पुढे चालू आहे. त्याच्यामुळं मी सर्व ग्रामस्थांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व जे काही ज्येष्ठ नेते असतील, महिला वर्ग असेल, या सर्वांना धन्यवाद देतो. आजचे जे 17 सदस्य आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. कारण साध्या साध्या गोष्टीवरून आज निवडणुका झालेल्या आपण बघतोय, पण इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये 5 वर्षापूर्वी ठरवले गेलेले 3 सरपंच बिनविरोध बसले, 4 उपसरपंच बिनविरोध बसले, आता 5वा काय एक उपसरपंच आहे तो सुद्धा बिनविरोध बसेल. हीच परंपरा सर्वांनी पुढं चालू राहावी अशी मी परमेश्वर त्यांनी विनंती करतो. तटकरे साहेबांचा आदितीचे आणि अनिकेतचे या ग्रामपंचायतीवरती बरेच उपकार आहेत. त्यांनी दिलेल्या कामातून, त्यांनी दिलेल्या निधीतून या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं होतात आणि हीच आमची आहे ताकद. ती ताकद अशीच परमेश्वराने आमची टिकून ठेवावी अशी विनंती करतो आणि धन्यवाद आपल्याला. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.